श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोध या ग्रंथामधील दशक 5 यामधील समास 4 उपदेश लक्षण श्रवण करणार आहोत. आत्मसाक्षात्कार होऊन ज्याला आत्मज्ञान होते तो सद्गुरू, तर आत्मसाक्षात्कार होऊन आपल्याला आत्मज्ञान व्हावे अशी तळमळ ज्याला लागते तो सत्शिष्य होय. सत्शिष्याची तळमळ किंवा जिज्ञासा शांत करण्यासाठी सद्गुरू त्यांच्यापाशी जो संवाद करतो त्यास उपदेश असे म्हणतात. उपदिश म्हणजे सांगणे, बोधविणे किंवा शिकविणे. आपल्या अंतःकरणात जोपर्यंत परमात्मा प्रकट होत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञानी पुरुषांना शरण गेले पाहिजे. गीता सांगते की तद्विद्धि प्राणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. याचा अर्थ असा होतो की ते आत्मज्ञान सद्गुरूजवळ जाऊन साष्टांग नमस्काराने आत्म्याविषयी प्रश्न करून व त्यांची सेवा करून तू संपादन कर. आत्मा जाणणारे ज्ञानी तुला ते ज्ञान सांगतील. आत्मस्वरूपाचे ज्ञान हा उपदेशाचा प्राण आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून मामूली गुरु आणि त्यांचे स्वार्थी अज्ञानी शिष्य यांच्यामध्ये चालणारे नाना प्रकारचे उपदेशाचे प्रकार समाजामध्ये आढळतात. त्याचे सविस्तर वर्णन श्री समर्थ रामदास स्वामी यांनी या समासामध्ये केलेले आहे. अखेर ज्या उपदेशांमध्ये भगवंताचे ज्ञान नाही तो उपदेश उपदेशच नव्हे असे स्पष्ट श्री समर्थ रामदास स्वामी यांनी बजावले आहे. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात समास 4 उपदेश लक्षण. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम. ऐका उपदेशाची लक्षणे बहुविधे कोण कोणे, सांगता ते असाधारणे परी काही एक सांगो. श्रीराम. बहुत मंत्र उपदेशिती कोणी नाम मात्र सांगती, एक ते जप करविती ओकारांचा. श्रीराम. शिवमंत्र, भवानी मंत्र, विष्णू मंत्र, महालक्ष्मी मंत्र, अवधूत मंत्र, गणेश मंत्र, मार्तंड मंत्र सांगती. श्रीराम. मचकुर्म वराह मंत्र, नृसिंह मंत्र, वामन मंत्र, भार्गव मंत्र, रघुनाथ मंत्र, कृष्ण मंत्र सांगती. श्रीराम. भैरव मंत्र, मल्हारी मंत्र, हनुमंत मंत्र, येक्षिणी मंत्र, नारायण मंत्र, पांडुरंग मंत्र, अघोर मंत्र सांगती. श्रीराम. शेष मंत्र, गरुड मंत्र, वायू मंत्र, वेताळ मंत्र, ज्योतिंग मंत्र, बहुधा मंत्र, किती म्हणून सांगावे. श्रीराम. बाळा मंत्र, बगुळा मंत्र, काळी मंत्र, कंकिळा मंत्र, बटुक मंत्र, नाना मंत्र, नाना शक्तींचे. श्रीराम. पृथक्काकारे स्वतंत्र, जितुके देव तितुके मंत्र, सोपे अवघड विचित्र, खेचर दारुण बीजाचे. श्रीराम. पाहो जाता पृथ्वीवरी देवांची गणना कोण करी, तितुके मंत्र वैखरी किती म्हणून वदवावी. श्रीराम. असंख्यात मंत्रमाळा एकाहुनी एका गळा, विचित्र मायेची कळा कोण जाणे. श्रीराम. कित्येक मंत्री भूते जाती, कित्येक मंत्री व्यथानासती, कित्येक मंत्री उतरती सीते विंचू विकार. श्रीराम. ऐसे नाना परीचे मंत्री उपदेशिती कर्णपात्री, जपध्यान पूजा यंत्री विधानयुक्त सांगती. श्रीराम. एक शिव शिव सांगती, एक हरी हरी म्हणविती, एक उपदेशिती विठ्ठल विठ्ठल म्हणून. श्रीराम. एक सांगती कृष्ण कृष्ण, एक सांगती विष्णु विष्णु, एक नारायण नारायण म्हणून उपदेशिती. श्रीराम. एक म्हणती अच्युत अच्युत, एक म्हणती अनंत अनंत, एक सांगती दत्त दत्त म्हणत जावे. श्रीराम. एक सांगती राम राम, एक सांगती ओम ओम, एक म्हणती मेघश्याम बहुता नामी स्मरावा. श्रीराम. एक सांगती गुरु गुरु, एक म्हणती परमेश्वरू, एक म्हणती विघ्नहरू चिंतित जावा. श्रीराम. एक सांगती श्यामराज, एक सांगती गरुडध्वज, एक सांगती अधोक्षज म्हणत जावे. श्रीराम. एक सांगती देवदेव, एक म्हणती केशव केशव, एक म्हणती भार्गव भार्गव म्हणत जावे. श्रीराम. एक विश्वनाथ म्हणविती, एक मल्हारी सांगती, एक ते जप करविती तुकाई तुकाई म्हणून. श्रीराम.
हे किती म्हणून सांगावे शिवशक्तीची अनंत नावे. इच्छेसारिखी स्वभावे उपदेशिती श्रीराम. एक सांगती मुद्राचारी खेचरी भूचरी चाचरी अगोचरी. एकासने परोपरी उपदेशिती श्रीराम. एक दाखविती देखणी एक अनाहूत ध्वनी. एक गुरु पिंडज्ञानी पिंडज्ञान सांगती श्रीराम. एक सांगती कर्ममार्ग एक उपासना मार्ग. एक सांगती अष्टांग योग नाना चक्रे श्रीराम. एक तपे सांगती एक जपा निरोपिती. एक तत्वे विस्तारिती तत्वज्ञानी श्रीराम. एक सांगती सगुण एक निरोपिती निर्गुण. एक उपदेशिती तीर्थाटन फिरावे म्हणून श्रीराम. एक महावाक्य सांगती त्याचा जप करावा म्हणती. एक उपदेश करीती सर्व ब्रह्म म्हणून श्रीराम. एक शक्ती मार्ग सांगती एक मुक्त मार्ग प्रतिष्ठिती. एक इंद्रिये पूजन करविती एका भावे श्रीराम. एक सांगती वशीकरण स्तंभन मोहन उच्चाटन. नाना चेटके आपण स्वये निरोपिती श्रीराम. ऐसी उपदेशांची स्थिती पुरे आता सांगो किती. ऐसे हे उपदेश असती असंख्यात श्रीराम. ऐसे उपदेश अनेक परिज्ञाने विन निरार्थक. हे विषयी असे एक भगवत वचन श्रीराम. श्लोक. नाना शास्त्रं पठे लोको नाना दैवत पूजनम्. आत्मज्ञानं विना पार्थ सर्वकर्म निरर्थकम्. शैव शाक्तांगमाध्याये अन्ये च बहवो मताः. अपभ्रंश समस्तापि जीवानां भ्रान्तचेतसाम्. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिदमुत्तमम्. या कारणे ज्ञानासमान पवित्रोत्तम दिसेन. म्हणून आधी आत्मज्ञान साधिले पाहिजे श्रीराम. सकळोपदेशी विशेष आत्मज्ञानाचा उपदेश. ए विषयी जगदीश बहुता ठाई बोलिला श्रीराम. श्लोक. यस्य कस्य च वर्णस्य ज्ञानं देहे प्रतिष्ठितं. तस्य दास्यस्य दासोऽहं भवे जन्मानि जन्मानि. आत्मज्ञानाचा महिमा नेने चतुर्मुख ब्रह्मा. प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे श्रीराम. सकळ तीर्थाची संगती स्नानदानाची फलश्रुती. त्याहुनी ज्ञानाची स्थिती विशेष कोटी गुणे श्रीराम. श्लोक. पृथिव्यायानि तीर्थानि स्नानदानेषु यत्फलं. तत्फलं कोटिगुणितं ब्रह्मज्ञान समोपमम्. म्हणून जे आत्मज्ञान ते गहनाहुनी गहन. ऐकतयाचे लक्षण सांगिजेल श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे उपदेशनाम समास चवथा समाप्त. श्रीराम समर्थ. श्रीराम.